नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे, की माझं जे पहिली आयडी होती Instagramची सुकेश सावंतची, ती Instagramने माझी बॅन केली आहे. म्हणजे कदाचित व्हिडिओ आता माझं त्याच्यावरती दिसणार नाही, कारण की ती आयडी ओपनच होत नाहीये. तर मी नवीन आयडी खोलली आहे VMP सुकेश चव्हाण. तर नक्की माझ्या त्या आयडीला फॉलो करा. जसं ट्रेंड त्या आयडीवरती केलं तसं या आयडीवर पण ट्रेंड करा. आणि आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे, की आज मी काहीतरी छोटीशी रेसिपी बनवतोय. तर आपण बघूया तुम्हाला आवडते का नाही. तर मित्रांनो, आपण आता थोडं तेल टाकून घेऊया. जेवढं तुम्हाला लागेल त्या हिशोबाने तुम्ही तेल टाका. आणखी कांदा त्या हिशोबाने हे बघायचं. तर तेल थोडंसं गरम होऊ दे. स्टॉप. मित्रांनो, आपलं तेल आता फुल गरम झालेलं आहे. आणि कांदा घेतलाय, टॅमॅटो घेतलाय, आणि मिरची घेतली आहे, बटाटा आहे, कोथिंबीर आहे, आणि चवीनुसार मीठ, जिरं मोहरी जे काय असतं ते सगळं आहे. मित्रांनो, आता कांदा आणि टोमॅटो आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये. तो कांदा थोडा लालसर होईपर्यंत आपण थोडं असं ढवळत बसूया त्याला. म्हणजे कांदा थोडा लालसर झाला पाहिजे. तर मित्रांनो, थोडीशी हळद टाकून घेऊया आपण त्याच्यावरती. आणि थोडासा लाल मसाला. तुम्हाला जेवढा लागतो तेवढाच लाल मसाला याच्यात टाका, ज्या हिशोबाने तुम्हाला जमेल तसं. आमच्याकडे लई तिखट खाण्याची पद्धत आहे, म्हणजे घरच्यांना, त्याच्यामुळे आणि सगळं एकजूट करून घ्यावं जरा. तर मस्त लाल झालेलं आहे, बघू शकता. आता नुसार तुम्ही मीठ टाकू शकता. बघा, चवीनुसार मी मीठ टाकलं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकून घ्या, किती वाटेल तेवढं. आणि सगळं एकजूट करा व्यवस्थित. बटाटा मी अख्खा टाकतो कुस्करून त्याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता, कापून वगैरे. तर मला असं आवडतो, मी अशा पद्धतीने टाकतो. तर आता त्याच्यात आपण एकजूट करून घेऊया. प्रत्येकाला जसं ज्या हिशोबाने पाणी लागलं त्या हिशोबाने टाकून घ्या. मला थोडा रस्सा टाईप मध्ये करायचं, त्याच्यामुळे मी थोडं जास्त पाणी टाकतो याच्यामध्ये. तर मित्रांनो, असं थोडा उखाळा येऊ द्या, म्हणजे ते थोडंफार जे काय मटेरियल टाकलंय त्याचं माझी थोडीशी लँग्वेज वेगळी आहे, त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या. जे काय आपण टाकले त्याच्यामध्ये मसाले, त्याची चव येण्यासाठी असे मस्त की वास येतो, थोडं मंद कसं होते आपण थोडं हे केलेलं आहे. तर मी मित्रांनो रेसिपी बनवली आहे. हे माझ्या घरच्यांना नाही आवडत, तरी सुद्धा मी बनवली आहे, कारण की त्यांना माझ्या हातची चव आवडत नाही. तर मला माझी हात आवडती चव म्हणून मी बनवली आहे. तर बघूया आज बायकोची रिॲक्शन काय असेल, काय बनवलंय आई शपथ. त्यांनी पहिल्यांदा बनवलंय, मी पहिल्यांदा बनवलंय, मी बनवत नाही कधी. पण आई नाही आहे, आई लालबागला गेले, त्याच्यामुळे मी हे पहिल्यांदा बनवलं. तर मित्रांनो, आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आणि मस्त उखाळा आलेला आहे, तर कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर ती वेगळी चव येते. खायला मजा येते. तर मित्रांनो, आपली रेसिपी तयार झाली आहे, बटाट्याची भाजी, ते पण रश्श्यावाली. आणि याच्यासोबत खायला पाव खूप मजा येते. तर माझी बायकोला सांगितलं मी येताना पाव घेऊन ये. तर आपण पुढचे रिॲक्शन व्हिडिओ बघूया. काय नाही, मस्त आहे. हा व्हिडिओ बनवते. पाव आणलाय, आणि आपण बटर टाकला थोडा, तर बटर पाव आपण लावून घेऊ.
तर म्हटलं रेसिपी दिलेली आहे आणि रिॲक्शन व्हिडिओ बघूया. काय कसं सांग जरा, खाऊन कसं वाटतंय? 2 मिनिटं मी खाते आहे. छान झालं, मस्त झालं. खरंच चांगली झाली आहे मनापासून. छान झालं. मनापासून नवऱ्याने बनवले म्हणून छान झालं. चला, तर भाजी तिला खूप आवडली आहे आणि तुम्हाला पण आवडेल, तर तुम्ही रेसिपी बघा आणि घरी ट्राय करून बघा, तुम्हाला देखील आवडेल. तर माझ्या बायकोला आवडली म्हटलं तर ऑब्वियसली ती खूप चांगली कुक आहे, त्याच्यापेक्षा मी तर काहीच नाही. तर तरी पण प्रयत्न केला तर तुम्ही पण प्रयत्न करा आणि रेसिपी आवडली तर मला फॉलो करा, कमेंट करा आणि रेसिपी तर खाते खूप आवडली तिला. तर पुन्हा बघू. जय महाराष्ट्र. नमस्कार.